व्यावसायिक व आर्थिक वादातून पिंपरीचे तालुका मोहोळ येथील तत्कालीन सरपंच चंद्रकांत गुलाब बंडगर यांचे फेब्रुवारी 2009 मध्ये तिघांनी अपहरण केले। या गुन्ह्यात मोहोळ पोलिसांनी दुर्योधन तुळशीराम बंडगर, नागनाथ बन्ने, हिरेमठ स्वामी यांना अटक केली। चंद्रकांत यांचे अपहरण केल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने नमूद करून पुणे सीआयडी पथकाने संशयितांविरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले। परंतु बेपत्ता चंद्रकांत बंडगर यांचे काय झाले, ते कोठे गेले याबद्दल त्यात काही नमूद नव्हते। फिर्यादीच्या अर्जावरून आता जिल्हा सत्र न्यायाधीश जयदीप मोहिते यांनी मोहोळ पोलिसांना गुन्ह्याचा सविस्तर तपास करण्याचा आदेश दिला आहे। चंद्रकांत बंडगर हे 20 फेब्रुवारी 2009 रोजी अचानक बेपत्ता झाले। त्याबद्दल बिभीषण बंडगर यांनी मोहोळ पोलिसात तक्रार दिली होती। 25 फेब्रुवारी 2009 रोजी तिघांनी चंद्रकांतचे अपहरण करून घातपात केल्याचे फिर्यादीने मोहोळ पोलिसांना सांगितले। त्यानुसार तिघांविरुद्ध अपहरणाचा गुन्हा नोंदवून पोलिसांनी संशयितांना अटक केली। गुन्ह्याचे गांभीर्य पाहता 9 ऑगस्ट 2011 ला गुन्हा पुणे सीआयडीकडे सोपवण्यात आला। चंद्रकांत यांचे अपहरण संशयितांनीच केल्याचे निष्पन्न झाल्याचे नमूद करून सीआयडीने न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले। परंतु चंद्रकांतचे पुढे काय झाले, त्यांचा घातपात झाला की काय याबद्दल कोणताच तपास दोषारोपपत्रात दिसत नाही। त्यामुळे व्यथित होऊन फिर्यादीने केलेला अर्ज मोहोळ न्यायालयाने फेटाळला। त्यानंतर फिर्यादीने ॲडव्होकेट प्रशांत नवगिरे यांच्यामार्फत सत्र न्यायालयात पुनर्विलोचन याचिका दाखल केली। अर्जाच्या सुनावणीवेळी चंद्रकांत 15 वर्षांपासून सापडत नसल्यामुळे त्यांचा घातपात झाला असण्याची शक्यता नाकारता येत नाही। अपहरणापूर्वी चंद्रकांत हे राजाराम दुधाळ यांच्याबरोबर गेले होते, तरी देखील दुधाळबाबत कोणताही तपास झालेला नाही। तपासाच्या अनुषंगाने संशयितांचे आणि दुधाळचे सीडीआर टॉवर लोकेशन घेऊन इतरांकडे तपास होणे गरजेचे आहे। त्याशिवाय गुन्ह्यातील वस्तुस्थिती न्यायालयासमोर येणार नाही, फिर्यादीस न्याय मिळणार नाही, असा युक्तिवाद ॲडव्होकेट नवगिरे यांनी केला। त्यानंतर जिल्हा सत्र न्यायाधीशांनी युक्तिवाद ग्राह्य धरून मोहोळ पोलिसांना आदेश दिला। यात फिर्यादीतर्फे ॲडव्होकेट नवगिरे, ॲडव्होकेट सिद्धाराम पाटील, ॲडव्होकेट चेतन रणदिवे यांनी तर सरकार पक्षातर्फे ॲडव्होकेट दत्तूसिंग पवार यांनी काम पाहिले।